आई तुम्ही जा, मी तिकडून बसते. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे मी. त्याला थोडं कारणही तसंच होतं. तर इकडे ना आम्ही आमच्या गावी आलेलो आहे जत्रेसाठी. मस्तपैकी आज मुलांना म्हटलं चला जत्रा दाखवून आणूया, कारण की ना त्यांनी पाहिलेलीच नाही जत्रा वगैरे. आणि आपल्या लहानपणी आपण म्हणजे आपल्या पिढीने ना खूप जत्रा वगैरे हे एन्जॉय केलेले आहेत. तर आम्ही ना इकडे आलो आणि दर्शन वगैरे घेतलं. तर त्यावेळी काही व्हिडिओ वगैरे नाही काढला. आणि मग इकडे ना थोडंसं फोटोज वगैरे काढून घेतले आणि प्रदक्षिणा वगैरे घालून घेतली. आणि इकडे ना आर्यन पहा कसा चालतोय. त्याला ना खूप म्हणजे गावाकडे यायचं, गावाची फार आवड आहे. आणि पियालाही बऱ्यापैकी आवडतं, म्हणजे एन्जॉय करतात दोघेही. इकडे मस्तपैकी मग आम्ही प्रदक्षिणा घेतली. आणि आहे ना सकाळी सकाळीच आलेलो होतो, म्हणजे एक 10च्या आसपास आम्ही आलेलो. ऊन होतं बऱ्यापैकी, पण सावली वगैरे होती म्हणून काही एवढं जाणवलं नाही होत. मुलांसाठी लवकर आलेलो. आणि आफ्टरनूनला काय होतं ना की म्हणजे जे नवस वगैरे बोललेले असतात ना लोक, त्यांचं खूप वाजत गाजत असं म्हणजे ते प्रसाद वगैरे आणणं आणि हे चालू राहतं. म्हणून मुलांसाठी लवकरच आलो. ऊन वगैरे पडेल, भरपूर ऊन आहे म्हणून. आता मग इकडे दर्शन वगैरे घेऊन झालं. आणि इकडे ना नंतर मग आई आहे ना हे प्रसाद वाटत होत्या. म्हणजे आमच्या इकडं ना या देवाला म्हणजे पीर आहे. त्या पिराला ना आपली जी पोळी आहे ना, साधी चपाती, त्याचा मलिदा वगैरे केला जातो तूप आणि गूळ टाकून. तो माई इकडे ना वाटत होत्या. म्हणजे प्रसादच असतो हा. आणि मटण वगैरे हे राहतं, म्हणजे बोकडे वगैरे कट करतात तर तेही राहतं. पण आम्ही मलिदा वगैरे करून आणलेला तोच आईनं वाटला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जत्रेत जाणार होतो, म्हणजे मुलांना मेन तिकडंच जायचं होतं. तर मग हे इकडे बोलत होते त्याच्या बाबांचे लोक. आणि मग हे विचारत होते की या मामा सोबत आलेला, माझा भाऊ सोबत आलेला आमच्या. तर जत्रेत जायचं. आणि मग हे पहा आजीचं प्रेम, म्हणजे पणजी आहे ती आर्यनची, माझी आजी सासू. त्यांना पैसे दिले जत्रेला. तर हे ना खूप लहानपणीच्या गोष्टी मिस करतो आम्ही आता, कारण की आम्ही असंच आमच्या मामाच्या गावाला जत्रेला वगैरे जायचो ना. तर त्यावेळी आमच्या आजी, मामा, मामी वगैरे असंच आम्हाला पैसे वगैरे द्यायचे. आणि त्यावेळी काही एवढे ₹100 वगैरे नाही, पण जेवढे देत होते ना 10, 20, 30, ₹50 त्यात खूप सारं सामान यायचं. आता तर ₹100ला एक गोष्ट येणं ही खूप मुश्किल आहे. मग इकडे आम्ही जत्रेत चाललेलो होतो. काय घ्यायचं म्हणतो कुठे ती काय अरे काय घ्यायचं ते सांग, मग बरोबर बघा काय गाडी घ्यायची काय घ्यायचं जगून ते हाणायच नाही फक्त एकमेकाला. आता इकडं ना यांचं खेळणं घेणं सुरू होतं. आणि आज आजी, बाबा, मामा सोबत होते म्हणून मला तो त्रास नव्हता की हे घ्यायचं आहे मम्मा, ते घ्यायचं आहे. आणि मग फायनली डिसाईड केलं त्या दोघांनी. आणि काय झालेलं, सकाळी गेलेलो म्हणून ना दुकानं वगैरे जस्ट लागायला सुरू झालं होतं म्हणून ना खूप त्यांना दुकानं अशी दिसली नाही. पण भरपूर दुकानं लागतात. बऱ्यापैकी मोठं गाव आहे म्हणून ना भरपूर लागतात दुकानं. आणि इकडे ना मग हे असं मुलींची ज्वेलरी वगैरे, हेअर क्लिप्स वगैरे भरपूर दुकानं होतं. आता या गोष्टी आहे ना म्हणजे घ्यायला तर आपण काही खूप नाही घेत, कारण की क्वालिटी तशी नसते. पण मुलांच्या खेळण्या वगैरे ठीक आहे, कारण की काहीतरी आठवण मुलांना म्हणून.
तर हे बघा इकडे पर्स वगैरे बऱ्यापैकी गोष्टी भरपूर गोष्टी होत्या. म्हणजे दुकान जस्ट लागायला सुरू झाली होती म्हणून खूप नाही रेकॉर्ड करता आलं कारण की उन्हामुळे खूप लवकर आलेलो आम्ही. आणि इकडे ना म्हणजे जे हे सुरू झालं होतं याच्या पुढे भरपूर दुकानं वगैरे लागतात. तर मग हे फायनली असं घेतलं होतं आणि इकडे आजी म्हणजे ज्या आमच्या आई आहेत ना, मोठ्या आई, त्या मुलांना विचारत होत्या. म्हणजे आता त्यांना काही माहीत नाही या गोष्टी काय आहेत, काय नाही. आणि खूप म्हणजे त्यांनाही खूप छान वाटतं आम्ही गेल्यावर वगैरे. आणि मग इकडे बाबा आमचे खायला घेत होते आर्यन, पियासाठी सगळ्यांसाठी. आता खूप काही तयार नव्हतं म्हणजे जे होतं ते घेतलं स्टार्टिंग एकदम आम्ही आलेलोच म्हणून. ते या गोष्टीने मलाही पाहायला फार आवडतात. म्हणजे आता घेणार तर आपण नाही इकडून खूप या गोष्टी, पण पाहायला वगैरे मलाही आवडतं. तर खूप दुकानं वगैरे आलेली. हे जस्ट सुरू झालेलं होतं लागायला. तुम्हाला दिसतंय सगळे. म्हणजे हे ना सगळे दुकानं दोन्ही साईडनं लागतात असं कारण की ना मेन गाव आहे. थोडंसं आउटसाईडला वगैरे ना रस्ते जरा मोठे आहेत. पण हे मेन पहिल्या जे स्टार्टिंग आहे ना पासूनचं जे गाव आहे म्हणून आहे ना थोडेसे रस्ते छोटे आहेत. तसे हे जे खाली आहे ना म्हणजे जे सिमेंट रोड वगैरे नाही, हे टाईल्स वगैरे टाकलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ वगैरे रस्ते वगैरे आहेत. त्यामुळे दुकानदारांना खूप काही असे प्रॉब्लेम्स वगैरे येत नाही. आणि सामान बॉक्सेस वगैरे पहा कारण खूप मोठं दुकान वगैरे लागतात. सगळं भांडे वगैरे, वगैरे सगळं ची दुकानं वगैरे लागतात. लवकर गेल्यामुळे रेकॉर्ड नाही करता आलं आणि पाहताही नाही आलं. उन्हामुळे लवकर गेलेलो. तर इकडे ना मी आणि आई म्हणजे जे माझे आजी-सासू आहेत ना, त्या आम्ही चाललेलो घरी म्हणजे आमच्या घरी गावातल्या आणि आर्यन ते मामासोबत गाडी घेऊन येत होते. आता हे मेन गाव आहे म्हटलं ना तुम्हाला, तर हे असे मोठे वाडे वगैरे चिऱ्याचे वगैरे ना पहिले होते. आता हे पाडून वगैरे असे सिमेंटचे वगैरे घर होऊ लागलेत बऱ्यापैकी. आणि इकडे ना हे आमचं घर आहे. खूप जुनं घर आहे हे. म्हणजे 25 वर्ष वगैरे होऊन गेले असतील बांधलेलं हे घर. तर हे आमचं घर आहे आमच्या गावातलं आणि लिंबोणी वगैरे आहे. रस्ते वगैरे स्वच्छ आहेत आणि मग नंतर आम्ही आलो. आमच्या आई एकट्याच असतात बऱ्याच वेळा इकडे. म्हणजे सासरे वगैरे येतात, पण आई असतात. आणि इकडे आहे ना म्हणजे ओटा वगैरे केलेला आहे मस्त असं बसायला. छान हवा वगैरे येते. उन्हाळ्यात नाही, पण थंडीच्या दिवसात आहे ना, बसायला बरं वाटतं. म्हणजे ऊन वगैरे येतं तर आणि हिवाळ्याच्या दिवसात सॉरी उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं ना, बाहेर मग आमच्या जे शेजारचे वगैरे आहेत, त्या आजीला गप्पा मारायला वगैरे येतात. आणि इकडे ना असं रूम्स वगैरे आहेत आणि हा चौक आहे. तर चौक पण बघा खूप स्वच्छ वगैरे ठेवतात. आमच्या ज्या आई आहेत ना, खूप स्वच्छ ठेवतात. म्हणजे झाडून घ्यायचं, धुवून वगैरे घ्यायचं, बिलकुल घाण वगैरे नसते. इकडे जिना आहे, ओपनच आहे. काही त्याला जिना वगैरे वरती शेल्टर वगैरे नाही केलेले. आणि मग इकडे ना हे आपलं हॉल टाईप रूम आहे आणि त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे करू ना शेतात निघालो. जवळच आहे शेत गावाचं आमचं. त्यामुळे मग आम्ही निघालो. म्हटलं चला आंबे वगैरे जे आहेत ना, ते पाहून येऊयात आणि खूप दिवस झाले मी गेलेले नव्हते. जाण्यात येत नाही मुलांमुळे कारण की ऊन वगैरे फार असतं आणि मुलं काय करतात आलं की चला लवकर म्हणतात म्हणजे नको वाटतं त्यांना. आता बऱ्यापैकी पिकं वगैरे काढण्यात आलेले आहेत ना, म्हणून मग खूप शेतात काही नाही आहे. म्हणजे तूर वगैरे निघून गेलेली, गहू वगैरे होता तो. आणि मग इकडे ना बाबा आमचे पुढे चालले होते. आम्ही दोघी इकडे मागे चाललेलो सासू-सुना. तर ही विहीर आहे. तर ही आमची नाही आहे दुसऱ्यांची आहे. पण आमची ही अशीच आहे. थोडी लांब होती आणि छान वाटतं अशा गोष्टी पाहायला गावाकडे गेल्यावर. खूप लहानपणी खूप शेतात वगैरे गेलेलो आहेत आम्ही मामाच्या वगैरे, आमच्या वगैरे. आणि इकडे ना ही कापूस आहे सरकी. तर बऱ्यापैकी ती वेचून वगैरे झालेली आहे. पण थोडंफार काही आहे. आता ही मिरच्या वगैरे एवढंच हिरवळ दिसेल. जास्त काही शेतात नाही आहे आता. थोडा पाऊस वगैरे झाल्यानंतर आहे ना मग पेरणी वगैरे सुरू होईल. आणि मग इकडे ना आम्ही तिघंच आलेलो. आता ही पूर्ण शेती तूर वगैरे निघून गेली म्हणून मोकळीच आहे आमची. पलीकडे जे थोडंसं ग्रीनरी दिसते, थोडंसं दिसतंय म्हणजे ती हे आहे कापूस वगैरे आहे. आणि मग इकडे पुढे आंब्याची वगैरे झाडं आहेत. आणि मग इकडे मग आईने ना चिकूचे वगैरे झाडं आहेत आणि काय होतं ना खूप येण्यात येत नाही म्हणजे आता अशामध्ये म्हणून मग खूप पाखरं वगैरे ना पक्षी वगैरे खाऊन जातात. ठीक आहे, इट्स ओके.
प्रॉब्लेम नाही. आणि खूप झाडं लावलेले आहेत. म्हणजे आता हे ना, हे लिंबूचं म्हणून झाड लावलेलं आहे, पण हे इडलिंबूचं निघलं एवढे मोठाले. त्याला म्हणजे जे इडलिंबू आहेत ना, ते लागलेले आहेत खूप मोठाले. कॅमेऱ्यात कॅप्चर नाही झाले, पण खूप मोठाले होते. म्हणजे असं पेरूच्या आकाराचे मोठे मोठे इडलिंबू. आता ते अजून त्याला थोडेसे हे होतील, ते परिपक्व होतील आणि मग ते पिकतील वगैरे. त्यानंतर कळेल की नेमकं कट केल्यामध्ये कसं आहे, चव कशी आहे त्याची. पण हे लिंबोणी म्हणून आम्ही लावलं होतं, म्हणजे लिंबाचं झाड म्हणून लावलं होतं आणि हे इडलिंबू निघलं. मग नंतर आहे ना, आम्ही आंब्याकडे गेलो. काही आंब्यांना यावर्षीपासून पीक आले, म्हणजे बऱ्यापैकी आले. काही जे होते ना, ते थोडेसे लेट लावले होते, म्हणजे 1-2 वर्ष लेट लावले होते पहिल्यापेक्षा. तर त्याला नाही आलेले. आणि मग इकडे ना, हे गावरान आंबा आहे हा. इकडे ना मस्त याला खूप सारे आंबे आलेले होते. आणि मग आमचं जे पाहणं सुरू होतं की पाड लागला आहे की नाही. तर म्हणजे पाड लागल्यानंतर मग ते तोडून घ्यायला, उतरवून घ्यायला आणले. तर इकडे मग हे आमच्या बप्पूला एक पाड सापडलेला, ते खात होते. डाग पडले ना, तुला सांगते त्याला पाड लागला म्हणते. बघू. हे तुला दिसतंय का, हे टिपके, हे ह्याला म्हणते पाड लागला. आणि ह्याचं हे आतमध्ये जातं, इकडे बघ, हे आतमध्ये जातं. एक डाग जाते. चांगलं नाही, मला नको आता, मी जेवढे. हळू उतरून घ्यावं लागेल तो. चला, मी लावलेले आंबे तुम्हाला दाखवू का? हा का, हे गावरान आंबे मी घरी तयार केलेले रोप, असेच खायला दिलेले पाहुण्या रावळ्यानी, मी घरी तयार केले. आणि बघा ह्याला काय रे, काय ते कलमचीच लावा म्हणा, हाय का काही. हा का, कसा बहार आलाय, इकडे बघा बघा. बघा आंबे. आणि हे गावरान नाही बरं का, मेन म्हणजे घरी तयार रूप करून लावलेला. हे कलमचे नाहीत, काय नाही. चार आलेत काय, हे बघा, हे कलमचे आंबे आहेत. आता हे मला बी कळणार पिकलेत का नाही, म्हणून मी 2-4 नेणार आहे तोडून. हे बहुतेक आता लागलंयच त्याला पाड. 5 झाले का? 3, 4, 5 झालं. 5 वेगळे बांधा ते. हां, तिकडे त्या झाडाचं काढायला त्याला नाही बघा लागलं वाटतं. हे पण गावरान आहे बघ. हा, म्हणजे हे घरी तयार केलेलं, ती कलम नाही, काही नाही. हे पण गावरान आहे. हे काय, ह्याला माल आला ना चांगला, ह्याला बी. आता पुढच्या वर्षी चांगला येईन अगं अजून. हो, आता झाड पण आतून कटिंग नाही म्हणते ना करायची झाडांची, माल चांगला येतो म्हणते टमाटर झाडायला. ठीक आहे. तर हे पपई वगैरे भरपूर आहे शेतामध्ये. तर इकडे आहे ना, दुसरे पण आंबे आम्ही पाहिले. काही आहेत ना, ते म्हणजे कलम वगैरे आहेत. तर छोटी जी झाडं आहेत त्याला थोडे कमी लागलेले आहेत. आणि पण सगळ्यांच्या आम्ही काय केलं ना, की थोड्या थोड्या कैऱ्या तोडून घेतल्या, 1, 4-5 4-5, म्हणजे कळेल की पिकत आहेत की नाही व्यवस्थित, म्हणजे उतरवून घ्यायला. नाही तर मग पाऊस वगैरे जर आला ना, तर खूप म्हणजे पडून वगैरे जातील, नाश होईल म्हणून. आणि खूप आंबे मुलांसाठी आता लावून ठेवलेत आजी बाबांनी, म्हणजे खाण्यासाठी.
भरपूर झालेत. आता दरवर्षी थोडे थोडे तरी येतीलच, म्हणजे बाहेरून घ्यायचाच प्रश्न नाही होणार, कारण की बाहेर कसे पिकवलेले असतात, कसे ते केमिकल्स वगैरे टाकून त्याला मॅच्युअर केलेलं असतं, म्हणजे लवकर पिकवण्यासाठी वगैरे. तर असं काही झंझट राहणारच नाही, कारण की एवढे झाडं आहेत ना, तर मुलांना तरी खाण्यापुरते आंबे येतच जातील. 2-4 जरी आले, कधी कधी काय होतं ना काही वर्षी की फळच येत नाही याला आंब्याच्या झाडाला वगैरे, पण तरीही जर 10-12 जरी आंबे आले तर होऊन जाईल पप्पा, म्हणजे मुलांना ॲटलिस्ट विकत घेऊन खाण्याची खूप वेळ येणार नाही. आणि मग हे ना इकडे सुरू होतं आजीचं आणि बाबाचं त्यांचं डिस्कशन. तर हे ना फक्त 5 वर्ष झाले सगळे आंबे लावून, तर एवढं पीक आले. आणि काही झाडं लावलेली आहेत नवशिरा, त्याला नाही आलेले पीक, पण खूप मस्त वाटलं हे झाडं वगैरे पाहून. खरं ना आपलं शेतातलं स्वतःचं कमी जरी असेल ना, तर खायला वगैरे म्हणजे टेन्शन राहत नाही की मुलांना वगैरे द्यायला, की पाण्याने खूपच धुवा किंवा केमिकल्स आहेत, मग मुलांना पोट खराब होणं किंवा काय होणं, हे होणं, ह्याची ना झंझटच म्हणजे मिटूनच जाते, कारण की माहिती आहे की आपल्या स्वतःच्या घरचं आणि विदाऊट केमिकल आहे म्हणून. आता खूप यावेळेस मुलांना आंबे वगैरे खायला भेटणार आहेत. मग नंतर घरी जाताना ना हे आमचे जे म्हणजे शेतातले वगैरे शेजारचे वगैरे आहेत ना, ते इकडे भुईमुगाच्या शेंगा तोडत होते. त्यांनी आर्यनला आणि पियाला शेंगा घेऊन जा म्हणून. मग आईनं थोड्याशा शेंगा घेतल्या, खूप नाही घेतल्या, कारण की खूप मेहनत करावी लागते वगैरे म्हणून. आणि गावाकडे असंच असते, म्हणजे पाहत नाहीत ते एकमेकांना द्यायला की किती घेऊन जात आहे किती नाही, म्हणजे त्यांनी हातानेही नाही दिलं काकांनी की नाही तुमचं तुम्हीच घेऊन जा. इकडे त्यांनी तीळ वगैरे काढून ठेवलेला होता ऊन वगैरे द्यायला, आणि नंतर ते तीळ वगैरे काढायचं होतं त्यांना. तर मस्त असे खूप छान झाडी वगैरे होती. ऊन खूप पडतं आहे, पण झाडाच्या सावलीवर खाली वगैरे गेलं ना की मग बरं वाटतं. मग इकडे सुरू होतं. तर मस्त असा आजचा आमचा दिवस गेला. तर व्हिडिओ खूप दिवसांनी टाकला आहे, आणि आय होप की यापुढे ना व्हिडिओ कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याही आठवणी आज म्हणजे ताज्या झाल्या असतील जत्रेच्या वगैरे. आणि भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.